Hello friends, I am Sangram Patil from Khasdar ESD Patil Vidya Mandir Junior College. Today we are going to start here a new topic from organic chemistry and it is from 12th NCERT book. The name of the topic is alcohols, phenols and ethers. आज सगळ्यात सुरुवातीला आपल्याला अल्कोहोल्स फिनॉल आणि इथर्स याच्या संदर्भातल्या ज्या डेफिनेशन असतील तिथून आज आपण इथं सुरू करतो. सो फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलचे डेफिनेशन काय सांगितलं जातं त्यासाठी आपण एक एक्झाम्पल इथं स्क्रीनवरती शेअर करतो. सपोज वी हॅव टेकन वन एक्झाम्पल, व्हेरी सिम्पल अल्केन इथेन CH3 सिंगल कॉलम CH3. when one hydrogen atom of ethane get substituted by OH group. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हा जो हायड्रोजन ॲटम आहे, इफ इट इज रिप्लेस्ड बाय OH ग्रुप इट विल बिकम्स CH3CH2OH. It is said the ethyl alcohol or it is said the ethanol. If two hydrogen atom of ethane get substituted two hydroxyl group, it becomes CH2OH, CH2OH. It is said the ethylene glycol. This and these examples are said to be the एक्झाम्पल्स ऑफ अल्कोहोल्स. हे अल्कोहोलचे एक्झाम्पल म्हणून सांगितले जातात. सो इफ यू हॅव टू प्रिपेअर द डेफिनेशन ऑफ अल्कोहोलचे आपल्याला डेफिनेशन जर बनवायचे असेल तर आपण काय सांगू शकतो, दे आर डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. ते कुणाचे डेरिव्हेटिव्ज असतील तर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनचे. फॉर एक्झाम्पल आपण एक घेतलेलं होतं CH3CH3 किंवा आणखीन एक एक्झाम्पल घेऊया CH3CH2CH3. इट इज अ प्रोपॅन. इफ one hydrogen atom of ethane gets substituted one OH group, it will becomes CH3CH2OH. It is a alcohol, it is a ethanol. And if hydrogen atom of each carbon gets substituted by three different OH group, it will becomes CH2OH, CHOH and CH2OH. It is also example of alcohol. That's why they are said to be the derivatives of aliphatic hydrocarbon in which one or more hydrogen atom get substituted by OH group, then they are said to be the alcohols. यांना आपण इथं अल्कोहोल्स असं म्हणू शकता. नेक्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर इज व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचे डेफिनेशन काय सांगितले जातं. एक एक्झाम्पल इथं शेअर करतो. फिनॉलचं एक्झाम्पल आहे बेन्झिन रिंग आणि त्याला अटॅच असलेला OH ग्रुप. याच्यामध्ये तुमच्या सहज लक्षात येईल बेन्झिन हॅविंग मोलिक्युलर फॉर्म्युला C6H6. इच कार्बन इज बॉन्डेड टू वन हायड्रोजन ॲटम रेस्पेक्टिवली. Then structure is the C6H6. If one hydrogen atom of benzene gets substituted by OH group, then it becomes phenol. Another example is a naphthalene. Naphthalene, two benzene ring fused together, it will form naphthalene. If one hydrogen gets substituted by OH group, it is also example of phenol. Therefore, what is the definition of phenol? Phenolचे definition काय बनती आहे तर they are derivatives of aromatic hydrocarbons. हे aromatic hydrocarbonचे derivatives असतील in which one or more hydrogen atom get substituted by same number of OH group. म्हणजे हायड्रोजन ॲटमला जर OH ग्रुपनं रिप्लेस केलं कुणामध्ये तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमध्ये इट विल फॉर्म फिनॉल्स. आणखीन एक एक्झाम्पल बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगमधले 3 हायड्रोजन, सपोज दे हॅविंग 6 हायड्रोजन इन केस ऑफ द बेन्झिन. इफ 3 हायड्रोजन ॲटम गेट सबस्टिट्यूटेड बाय OH ग्रुप देन इट ऑल्सो बिकम फिनॉल. वन एक्झाम्पल ऑफ फिनॉल. देन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इथर्स. इथर्सच्या बाबतीत डेफिनेशन काय देऊ शकता. एक्झाम्पल मी तसं शेअर करतो. CH3CH2OCH3. ॲक्च्युली इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ इथेन. CH3 सिंगल कॉल बॉन्ड CH3. इफ वन हायड्रोजन ॲटम ऑफ इथेन गेट सबस्टिट्यूटेड बाय OCH3 ग्रुप. या OCH3 ग्रुपनं इथला एक हायड्रोजन रिप्लेस केला. दॅट्स वाय इट बिकम्स इथर आणि याच्यातून आपल्याला मिळाला इथर. आणखीन एक एक्झाम्पल इथं शेअर करतो. सपोज वी हॅव टेकन एक्झाम्पल बेन्झिन रिंग C6H6. इफ दिस हायड्रोजन ॲटम गेट सबस्टिट्यूटेड बाय OCH2CH3 दॅट इज OR मीन्स एनी अल्कॉक्सी ग्रुप. याला आपण अल्कॉक्सी ग्रुप म्हणू शकता. देन इट विल बिकम्स इथर्स. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इथर्स. इथरचे डेफिनेशन आपण काय सांगू शकता. They are derivatives of aliphatic or aromatic hydrocarbons. हे aliphatic किंवा aromatic हायड्रोकार्बनचे डेरिव्हेटिव्ज असतील in which hydrogen atom gets substituted by one alkoxy group or two any allyloxy group. For example, आपण इथं एक डेरिव्हेटिव्ह घेतो, एक सिम्पल एक्झाम्पल घेतो CH4चं. इफ वन हायड्रोजन ॲटम गेट सबस्टिट्यूटेड बाय
OR, then it become ether, or this hydrogen gets substituted by OAR, it also become ether. एक्झाम्पल आपण काही इथं शेअर करतो. सपोज आत्ताचंच एक्झाम्पल आपण घेऊया. CH4 इट इज अ सिम्पल मिथेन. इफ वन हायड्रोजन गेट रिप्लेस बाय OCH3 दॅट इज मिथॉक्सी ग्रुप, और वन हायड्रोजन ॲटम गेट सबस्टिट्यूटेड बाय O, इथं मी बेन्झिन रिंग घेतो, इट इज द फिनॉक्सी ग्रुप, इट बिकम्स इथर. हे दोन्ही एक्झाम्पल आपण कशाचे सांगू शकता तर इथरच्या. सो व्हॉट विल बी द डेफिनेशन काय बनणार आहे. इथर्स आर डेरिव्हेटिव्हज ऑफ ॲलिफॅटिक or aromatic hydrocarbon in which hydrogen atom gets substituted by alkoxy, OR म्हणजे alkoxy, or any redoxy group, then they are said to be the ethers. So next part of the chapter is, या चॅप्टरचा पुढचा पार्ट आपण इथं बघणार आहोत. व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं. यू कॅन सी ऑन द स्क्रीन. Alcohols can be classified according to number of OH group present in that compound. एखाद्या कंपाऊंडमध्ये OH ग्रुप किती आहेत त्याच्यानुसार आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करू शकतो. इफ देर इज ओनली वन OH ग्रुप, फॉर एक्झाम्पल CH3 मध्ये वन हायड्रोजन लेस केला आणि त्याच्याऐवजी OH ग्रुप घेतला तर हे स्ट्रक्चर बनतं C2H5OH. दिस एक्झाम्पल कंटेन ओनली वन OH ग्रुप, दॅट्स वाय इट इज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल. If any compound contains two OH groups, then it becomes dihydric alcohol. If it contains three OH group, then it becomes trihydric alcohol. Similarly, in case of the phenol, they are also classified as a monohydric, dihydric, trihydric, or polyhydric. If it contains only one OH group, they are said the monohydric. If they contain two OH group, they are said the dihydric. If they contain three OH group, it becomes trihydric phenols. Similarly, alcohols and phenols are also classified according to where is OH group attached. OH group हा कोणत्या कार्बनला अटॅच असणार आहे याच्यानुसार आपण याचं क्लासिफिकेशन सांगू शकता. इफ OH ग्रुप इज अटॅच टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, जर OH ग्रुप हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असेल तर त्याच्यानुसार. एक एक्झाम्पल मी इथं स्क्रीनवरती शेअर करतो. सपोज आपण एक्झाम्पल घेऊया. CH3 CH2OH. Another example, CH3 CHOH CH3. Third example, CH3C CH3 CH3OH. इन फर्स्ट केस, ही जी फर्स्ट केस आहे त्याच्यामध्ये जो OH ग्रुप आहे तो ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे. सिमिलरली इन सेकंड एक्झाम्पल, OH group is attached to the sp3 hybridized carbon atom. In third example, OH group is attached to the, हा सुद्धा कार्बन आहे तो sp3 hybridized carbon atom त्याच्या. इथं आपण सांगू शकता. सपोज एक्झाम्पल पुन्हा एकदा मी रिपीट करतो. CH3 CH2OH, CH3 CHOH CH3. थर्ड एक्झाम्पल CH3C CH3 CH3OH. हा जो कार्बन आहे तो प्रायमरी कार्बन आहे. sp3 हायब्रिडाइज्ड प्रायमरी कार्बन. दिस कार्बन इज सेड द sp3 हायब्रिडाइज्ड सेकंडरी कार्बन and this is the sp3 हायब्रिडाइज्ड टर्शियरी कार्बन atom. That's why if OH group is attached to the primary sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन atom, then that's said the primary alcohols. If OH group is attached to the secondary sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन atom, that's said the secondary alcohols. And if OH group is attached to the tertiary sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन atom, that's the tertiary alcohols. म्हणून according to where is OH group attached, alcohols can be classified as a primary alcohols, secondary alcohols and tertiary alcohols. याच्यानंतरचं क्लासिफिकेशन आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता. सम ऑफ देम आर सेट द अलायलिक अल्कोहोल्स. काही अल्कोहोलचे एक्झाम्पल, काही अल्कोहोल हे अलायलिक अल्कोहोल म्हणून ओळखले जातात. अलायलिक अल्कोहोल, फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज द अलायलिक कार्बन. आता जसं आपण प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शियरी कार्बन ही कन्सेप्ट बघितली, अगदी त्याच्या पद्धतीनं अलायलिक कार्बन कुणाला म्हणायचं. एक्झाम्पल मी इथं स्क्रीनवरती शेअर करतो. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2OH. आता this carbon is a sp2 hybridized because it shows carbon carbon double covalent bond.
This carbon is also sp2 hybridized. This carbon is sp3 hybridized. Then this carbon is sp3 hybridized carbon atom. In this case, OH group is attached to the sp3 hybridized carbon atom, which is next to the sp2 hybridized carbon atom. This carbon is said to be the allylic carbon, and if OH group is attached to allylic carbon, they are said to the allylic alcohols. स्क्रीनवरती तुम्ही इथं बघू शकता टेक्स्टबुकमध्ये. इथं फर्स्ट एक्झाम्पल इथं बघू शकता. हा जो OH ग्रुप आहे तो या अलायलिक कार्बनला अटॅच आहे बिकॉज इट इज व्हेरी नेक्स्ट टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमच्या पुढच्या sp3 कार्बनला अटॅच असलेला हा OH ग्रुप तुम्हाला दिसेल, अँड इट इज द प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. सेकंड एक्झाम्पल इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. हा जो OH ग्रुप आहे तो ज्या कार्बनला अटॅच आहे तो अलायलिक आहे. मी स्क्रीनवरती शेअर करतो. CH2 डबल बॉन्ड CH CH इथं आपण खाली घेऊया CH3 आणि OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे. इन दिस एक्झाम्पल दिस कार्बन इज sp3 hybridized and it is very next to the sp2 hybridized carbon atom. इथं बघू शकता तुम्ही. हा जो कार्बन आहे तो sp3, हा जो कार्बन आहे sp2. sp2च्या नेक्स्ट sp3 कार्बन म्हणजे हा अलायलिक कार्बन म्हणून आपण सांगतो, आणि या अलायलिक कार्बनला जर हा OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण अलायलिक अल्कोहोल असं म्हणतो. या एक्झाम्पलमध्ये हा जो कार्बन आहे तो इतर 1 and 2 कार्बनला अटॅच असल्यामुळे हा सेकंडरी कार्बन आहे. दॅट्स वाय इट बिकम्स सेकंडरी अलायलिक अल्कोहोल. सपोज पुन्हा एकदा बघा इथं CH2 डबल बॉन्ड CH CH2OH. इट इज अ प्रायमरी अलायलिक. अलायलिक का तर हा sp2 हायब्रिडाइज कार्बन नंतरचा sp3 आहे म्हणून अलायलिक. हा प्रायमरी कार्बन आहे, दॅट्स वाय इट बिकम्स प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. सिमिलरली हे जे एक्झाम्पल आहे ते सेकंडरी अलायलिक अल्कोहोलचं. आणि लास्ट एक्झाम्पल इथं बघू शकता आपण स्क्रीनवरती. OH ग्रुप एक्झाम्पल मी इथं शेअर करतो. CH2 डबल बॉन्ड CH C कार्बन कार्बन आणि हा OH ग्रुप असेल. This hydroxyl group is attached to the sp3 hybridized carbon atom. हा जो कार्बन आहे तो sp3 hybridized आहे. It is very next to the sp2 hybridized carbon. हा sp2 hybridized आहे, त्याच्या नेक्स्ट हा कार्बन असल्यामुळं इथं आपण या कार्बनला अलायलिक कार्बन असं म्हणू शकतो. दॅट्स वाय इट इज अ एक्झाम्पल ऑफ अलायलिक अल्कोहोल. अँड दिस कार्बन इज अ टर्शरी, दॅट्स वाय इट इज विथ द टर्शरी अलायलिक अल्कोहोल. इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. म्हणजे आता आपण जे अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघितलं अकॉर्डिंग टू व्हेअर इज OH ग्रुप अटॅच्ड, त्याच्यानुसार प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. सिमिलरली प्रायमरी अलायलिक अल्कोहोल, सेकंडरी अलायलिक अल्कोहोल अँड टर्शरी अलायलिक अल्कोहोल हे क्लासिफिकेशन आपण इथं सांगू शकता. सो next part of the chapter is another way of classification of alcohol. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आणखीन एका प्रकारे केलं जाऊ शकतं. स्क्रीनवरती मी इथं शेअर करतो. अनदर एक्झाम्पल इज अ बेन्झायलिक अल्कोहोल. क्लासिफिकेशनचा नेक्स्ट टाईप हा बेन्झायलिक अल्कोहोल सांगला जातो. व्हेन OH ग्रुप इज अटॅच टू द बेन्झायलिक कार्बन. बेन्झायलिक कार्बन कोणाला म्हणायचं? व्हेन इन केस ऑफ द बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये कुणाला बेन्झिलिक अल्कोहोल म्हणायचा? इन केस ऑफ द बेन्झिलिक अल्कोहोल when OH group is attached to the sp3 hybridized carbon atom which is next to the aromatic ring. इथं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. हा जो OH ग्रुप आहे तो या कार्बनला अटॅच आहे की जो कार्बन sp3 हायब्रिड आहे, कार्बनला अटॅच आहे की जो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे, आणि त्याच्या अलीकडे ॲरोमॅटिक रिंग आहे. ॲरोमॅटिक रिंगच्या नेक्स्ट sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण सेकंडरी अल्कोहोल म्हणू शकता. सिमिलरली OH group is attached to the sp3 hybridized carbon atom which is a tertiary and it is very next to the aromatic ring. That's why it is a tertiary benzylic alcohol. It is a secondary
benzylic alcohol and it is a primary benzylic alcohol. Next is classification मध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघू शकता की व्हॉट्स ॲट द व्हिनिलिक अल्कोहोल when OH group is attached to the sp2 hybrid as a carbon atom किंवा ॲरोमॅटिक रिंगला कार्बनला जर OH ग्रुप डायरेक्ट अटॅच असेल तर त्याला व्हिनिलिक अल्कोहोल म्हणून ओळखलं जातं. स्क्रीनवरती हे शेअर करतो आम्ही. हे फिनॉलचं एक्झाम्पल आहे की ज्याच्यातला OH हा इथल्या sp2 हायब्रिड कार्बनला अटॅच आहे. दॅट्स व्हॉट इज अ व्हिनिलिक अल्कोहोल. अनदर एक्झाम्पल, सपोज हा OH ग्रुप घेतला आणि या कार्बनला अटॅच आहे की जो sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे म्हणून ह्याला पण व्हिनिलिक अल्कोहोल असं म्हणू शकता. सो आता हे जे अल्कोहोल्स फिनॉल्स असेल त्याच्यामध्ये अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीनं आपण देऊ शकतो याच्याबद्दल इथं आता आपण डिस्कस करूया. सपोज स्क्रीनवरती जो टेबल दाखवला आहे तो या पद्धतीने मी ते शेअर करतो. फर्स्ट एक्झाम्पल CH3OH. ॲक्च्युली इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन. हा CH4चा डेरिव्हेटिव्ह आहे. त्यामुळं कॉमन नॉमेनक्लेचरमध्ये याचं जर नॉमेनक्लेचर द्यायचं जर झालं तर ते अल्किल अल्कोहोल या पद्धतीनं दिलं जातं. 1 कार्बन, दॅट्स वाय इट बिकम्स मिथिल, आणि त्याच्यामध्ये OH ग्रुप अटॅच आहे, दॅट्स वाय इट बिकम्स मिथिल अल्कोहोल. याचा आयुपॅक नॉमेनक्लेचर देत असताना पॅरेंट अल्केन जो असेल, म्हणजे हा पॅरेंट अल्केन CH4 आहे तो मिथेन म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये हा जो शेवटचा E आहे तो घालवायचा आणि त्याच्याऐवजी OL हा शब्द वापरायचा, दॅट्स वाय इट बिकम्स मिथॅनॉल. सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल इज CH3CH2CH2OH. याच्यामध्ये पॅरेंट अल्केन जो असेल तो 3 कार्बन सिंगल कॉलमोड असलेला, त्यामुळे तो असणारा प्रोपेन. प्रोपेनमधला शेवटचा E काढला आणि तो OH ग्रुप आहे तो फर्स्ट कार्बनला अटॅच असल्यामुळं इट बिकम्स प्रोपॅन 1OL. हे त्याचं आयुपॅक नॉमेनक्लेचर. याचं कॉमन नॉमेनक्लेचर देत असताना आपण सांगू शकता इट इज अ अल्केन प्रोपेन, 1 हायड्रोजन लेस, दॅट्स वाय इट बिकम्स प्रोपिल, आणि याच्यामध्ये OH ग्रुप अटॅच आहे म्हणून याला म्हणतो आपण प्रोपिल अल्कोहोल. फर्स्ट कार्बनला हा OH ग्रुप अटॅच असल्यामुळं याला आपण N प्रोपिल अल्कोहोल असं म्हणू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल इथं स्क्रीनवरती आहे. हे जे एक्झाम्पल आहे या एक्झाम्पलमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 आहेत, दॅट्स वाय इट बिकम्स प्रोपॅन. लास्ट E आहे तो आपण एलिमेंट करतो आणि त्याची OL लिहितो. हा जो OH ग्रुप आहे तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे तर हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड आणि हा थर्ड, दॅट्स वाय इट बिकम्स प्रोपॅन 2L. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता प्रोपॅन 2L. याचं कॉमन नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर नंबर ऑफ कार्बन ॲटम 3, अल्केन, प्रोपॅन, 1 हायड्रोजन लेस, दॅट्स वाय इट बिकम प्रोपिल. हा जो कार्बन आहे तो आयसो कार्बन म्हणून ओळखला जातो, दॅट्स वाय नॉमेनक्लेचर बिकम्स आयसोप्रोपिल अल्कोहोल. थर्ड एक्झाम्पल इथं स्क्रीनवरती बघू शकता. 1 2 3 4 कार्बन, दॅट्स वाय पॅरेंट अल्केन इज ब्यूटेन. लास्ट E आहे तो आपण इथून घालवतो, त्याच्यावर लिहितो आहे OL. हा OH ग्रुप आहे तो फर्स्ट कार्बन अटॅच आहे, दॅट्स वाय नॉमेनक्लेचर बिकम्स ब्यूटॅन 1OL. आणि याचं जर आपल्याला कॉमन नॉमेनक्लेचर असेल तर नंबर ऑफ कार्बन ॲटम 4, 1 हायड्रोजन लेस, दॅट्स वाय इट बिकम्स ब्यूटिल. अल्कोहोल असल्यामुळं ब्यूटिल अल्कोहोल. हा स्ट्रेट चेन, फर्स्ट कार्बनला OH ग्रुप अटॅच असल्यामुळं इट बिकम्स N ब्यूटिल अल्कोहोल. सिमिलरली काही एक्झाम्पल इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. सपोज आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हे नंबर ऑफ कार्बन ॲटम 1